सोलापुरात मतपेट्या पळवल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय। कुरुल जिल्हा परिषद गटाच्या मतपेट्या ह्या धाब्यावर आढळल्यात। कुरुल गटाच्या मतपेट्या पळवल्याचा प्रकार मोहोळमध्ये उघडकीस आला। मोहोळमध्ये पळवून आणलेल्या मतपेट्यांचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला। पाठलाग करून गाडी पकडल्यानंतर गाडीतील सर्वजण पळून गेले। सोलापुरात ईव्हीएम जवळ जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात आलाय। सोलापूरच्या मुळेगाव तांडा येथे हा प्रकार उघडकीस आलाय। ईव्हीएमला खिळा टोचत लिंबू मिरची ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी हा आरोप केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील वाघेरी पंचायत समिती गणातील भाजपच्या उमेदवारांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच गुलालाची उधळण केली आहे। हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या वहिनी अनिता सतीश वेताळ यांच्या विजयाचा दावा करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच सुरली या ठिकाणी गुलाल उधळला। उद्या निकाल लागणार असून त्यापूर्वीच गुलाल उधळल्याने हा कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स म्हणावा अशी चर्चा जिल्ह्यातील राजकारणात सुरू झाली आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी 70% मतदान झालं। मतदान यंत्र बंद पडणे, वादावादीच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता मतदान शांततेत झालं। सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांना मतदान यंत्रापर्यंत नेण्यात आल्याच्या घटनेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेवक रितू तावडे, उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे। याबाबतची घोषणा 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे। ठाकरे मनसे युतीने महापौर उपमहापौरपदी उमेदवारी अर्ज अजूनही दाखल केलेला नाही। पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक उद्या सकाळी 11 वाजता मुख्य सभागृहात होणार आहे। महापौर पदासाठी भाजपच्या मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे यांच्यात लढत आहे। तर उपमहापौर पदासाठी रिपाईचे परशुराम वाडेकर, राष्ट्रवादीचे दत्ता बहिरड आणि काँग्रेसचे साहिल केदारी यांच्यात निवडणूक होणार आहे। मुंबईत 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी काही भागात पाणी पुरवठा ठप्प राहणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणी पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी विविध जलकामे हाती घेण्यात येणार आहेत। या कामासाठी पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे। मुंबई महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय। पाणी पुरवठा एकूण 30 तासांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे। तांत्रिक अडचणी आणि आचारसंहितेमुळे मागील कित्येक महिन्यांपासून अडकलेली म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत आता मार्गी लागणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता 9 फेब्रुवारीला संपणार आहे। आचारसंहिता संपताच रखडलेली सोडत काढण्याच्या कामाला पुणे महामंडळ लागले। त्यानुसार सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय। नोव्हेंबरपासून सोडतीचा निकाल रखडल्याने 2 लाखांहून अधिक अर्जदारांमध्ये प्रचंड नाराजी असून म्हाडावर टीका होतीये। राज्यात 10 फेब्रुवारीपासून इयत्ता 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत। दरवर्षी राज्यभरातील सुमारे 15.50 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसतात। मात्र मागील 3 वर्षांमध्ये मुंबई विभागातील विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होते। 2024च्या तुलनेमध्ये 2026 मध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 28,000 विद्यार्थ्यांची घट झाली आहे। यामध्ये विशेषतः कला आणि वाणिज्य शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे। भंडाऱ्याच्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत रोखपाल या पदावरील महिलेचा सचिवानं अश्लील चाळे करत विनयभंग केलाय। या प्रकरणी महिला रोखपालाच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी बाजार समितीचे सचिव अनिल भोयर यांच्या विरोधात अश्लील चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे।